तर त्या मागणीमध्ये अशी त्यांनी मंजुरी दिली आपल्याला की 5 फूट काय आम्ही देऊ शकत नाही, तर तुम्ही 5 फूट दिलं त्याचा गैरवापर तुम्ही करता, त्याच्यासाठी मी तुम्हाला 5 फूट देणार. 3 फूट तर मागणी तर मी तुम्हाला 100% कधी देणार नाही. ते 3 फूट 6 फूट रस्ता बंद होईल, पहिले पाडे 55 होतील. त्यामुळे मी जास्तीत जास्त तुम्हाला 1 फूट तुमच्या मागणी खातीर देऊ शकतो, त्याच्या पलीकडे मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं आहे. आणि त्यात सहकार्य नगराध्यक्षांनी केलं. त्यांनी फोन केला राणादादाला आणि एकसारखं 3 फूट सगळ्यांना लावाला वर परवानगी दिली त्यांनी सांगितल्यामुळं, आणि 1 फूट खाली राहिले. आम्हाला नाही, तुम्ही उठा. आज तुळजापूर शहरामध्ये 1 महिना झाला. अतिक्रमणचा विषय हा पूर्णपणे नगर परिषदेने चांगल्या स्वरूपात काम केलं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या व्यापाऱ्यांचा, तुळजापूर शहरातल्या व्यापाऱ्यांचा काय नाहक त्यांना काय व्यवसाय करत असताना भाविकांना उभारण्यासाठी त्यांचा विषय होता की पानसर आणि एखादं 2 फूट आम्हाला द्यावं समोर व्यवसाय करण्यासाठी. तर आम्ही आज पिटूभायापाशी सर्व व्यापारी सर्व आले आणि पिटूभायाच्या माध्यमातून जिल्ह्याचे नेते आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांना फोन केला आणि फोनवरती पिटूभायांचं आणि राणादादांचं बोलणं असं झालं की व्यापारी हा जगला पाहिजे, व्यापारी हा पोटापाण्याच्या मागं लागून त्यांना पूर्ण कुटुंबाचं संवर्धन केलं पाहिजे. यासाठी पिटूभायांनी मनावर घेऊन आज या मंदिर प्रशासनाचे तहसीलदार असतील, हे आलेले नवीन शिवसाहेब असतील, तुळजापूर नगर परिषदचे आमचे शिवसाहेब असतील आणि सर्व नगरसेवक सर्वच हे सगळे एकत्र येऊन आज पिटूभायाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांनी जी सांगितले की आम्हाला 5 फूट पानसर आणि 3 फूट आम्हाला फुटपाथ द्यावी. तर आतमध्ये चर्चा अशी झाली की बाबा 5 फूट काय देता येत नाही, पण पिटूभायाच्या माध्यमातून, राणादादाच्या माध्यमातून एकसारखं पानसर, एकसारखं एक कलरचं तुम्ही सर्वांनी मारून घ्यावं अशी पिटूभायांनी देखील विनंती केलेली आहे. आणि जी काय 5 फूट 7 फूट जे तुम्ही पुढे येत होतो तेही 5 फूट 7 फूट न पुढे येता तुम्हाला सांगितले की 1, 1.5, 2 फूट शेवट, 3ऱ्या फुटावर याचाल तर तुमच्यावर कारवाई होईल, हे देखील पिटूभायांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे सर्व काम करत असताना व्यापाऱ्यांनी थोडंसं लक्षात घ्यावं की आपण व्यवसाय करतोय आणि व्यवसाय करत असताना आपल्या दुकानापुढे घाण, कचरा, काचाच्या बांगड्या ह्या पडल्या नाही पाहिजे, ही जी तुम्ही दक्षता घेतली पाहिजे. आणि आपल्या तुळजापूर शहरामध्ये नारळ फोडण्याचा प्रथा नाही, नारळ फोडण्याची प्रथा ही बंद झाली पाहिजे. हे अशा आम्ही तुळजापूर मंदिर संस्थांच्या ऑफिसमध्ये देखील आम्ही मांडलेला आहे. बोर्ड दादा तो देखील आता तुम्ही सांगणार आहे खाली मंदिरात. आता मंदिराच्या आता सर्वच आमचे नगरसेवक, तुळजापूर शहरातले सर्वच नगरसेवक पुजारी वर्गासाठी जे काय बाबा महाद्वार बंद झालेला आहे आज, हे काय थोडक्यात त्यांनी आम्हाला सांगताना म्हणले होते की एक गर्दीच्या पिरियडमध्ये आम्ही बंद करतो. पण ठीक आहे, गर्दीच्या पिरियडमध्ये आपणही कॉर्पोरेट करू त्यांना, पण आज गर्दीचा ओघ नाही किंवा उद्याही होणार नाही. आता पावसाळ्याचे दिवस पुढे चालू होणार आहेत, पण आपल्याला मंदिराला आपण मागणी केली की बाबा आमचं महाद्वारातूनच जाऊ द्या भाविक, ह्याची मागणी केलेली आहे. आता मंदिर संस्थांनी एक आम्हाला एक अट घातली त्यात की जे बाहेर निघण्याचा एक्झिट असतो, ते एक्झिटसाठी अजून एखादा दुसरा मार्ग आम्हाला दाखवावा. आम्ही मंदिर संस्थांचं भवानीचं आपल्या महाद्वाराच्या समोर आम्ही भाविक सोडण्याचा प्रयत्न करू, असंही त्यांनी खुलासा केलेला आहे आपल्यासमोर. तर आता आम्ही इथून जाणार आहोत की बाबा इथून पिटूभाया ही सगळेजणच आम्ही त्या एक्झिटसाठी जाणार आहेत. एक्झिट बघितल्यानंतर तिथं जर निर्णय चांगला झाला एक्झिटचा तर हेही निकाली निघणार आहे. तेवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जी काय बोलतील आता, जी काय शब्द देतील पिटूभाया, ते आता तुम्ही मनावर घ्या आणि पुढच्या कामाला लागा. मोठ्या वतीनं जी मंदिर नगर परिषद जे नियोजन दिलेलं आहे सर्वांच्या वतीनं आता मीटिंगमध्ये चर्चा झाल्याप्रमाणे 3 फूट सगळ्यांनी पानसर एकसारखं मारावं, जेणेकरून आपल्या शहरात येताना आपल्या शहराची एकसारखी दुकान रचना दिसावी, एकसारखे बोर्ड लावावे. की तुळजापूर आल्यानंतर सुद्धा आता तिरुपती गेल्यावर एकसारखे दुकानं दिसतील, ही बी आपल्यासारखे दिसले पाहिजे. आम्ही 3 फुटाच्या ऐवजी 1 फूट दिले. जर परत काय वाटलं तर राजाने सांगितले आत्ता सध्याची जेवढं दिले त्याच्यामध्ये तर तुम्ही समाधानी राहता का हे बघू.
त्या समाधान नाही राहिलं तर पुढलं ठरवू. त्यामुळं आत्ताची दिशा आणि जी रूपरेषा ठरलेली आहे त्याचं सर्वांनी पालन करावं की जेणेकरून नगरपालिकेला परत एकदा ॲक्शनमध्ये मोडमध्ये येऊन आता येऊन काढण्याची पाळी आणू नका. हे ठरलं का नाही तुमच्या प्रतिनिधीला मान्यता आहे तुमची आहे का? एकसारखं कलर आणि बोर्ड सुद्धा एकसारखी दिसावे आणि प्रत्येक व्यापाऱ्यानं आपल्या आपल्या दुकानाला एक नाव द्यावं आणि बोर्ड एकसारखे असावे. ही बी आमची सगळ्यांची म्हणून विनंती आहे की आपल्या शहरात येत असताना भाविकांना तुळजापूर शहरामध्ये आल्यासारखं वाटावं जेणेकरून पिवळा आणि लाल रंग द्यावा. कारण देवीचा हळदी कुंकू जगभरात प्रसिद्ध व्हावं ही बी तुम्ही व्यापाऱ्यांनी करावं आणि आपली वेशभूषा एकसारखी दिसावी ही सांगतो. आणि राहिलं बाकीचा विषय अतिक्रमण कुणीच करू नका. आता रस्त्यात भाविकांना मी रोज येतो जातो बघतो सगळ्यांच्या दुकानी व्यवस्थित गिऱ्हाईक असते. आपल्याकडं शिस्त दिसली तर अजून गिऱ्हाईक खेळायला का नाही सगळीकडे. हां व्यापारी असं इकडे फिरतो तिकडे फिरतो रोज बघतो मी. तर तुम्ही बी अतिक्रमण करू देऊ नका आणि तुम्ही करू नका. आमच्या वतीनं तर आम्ही तुमच्या सोबत होतो. आम्हाला व्यापाराचं राजकारण करायचं नाही तुमच्यात बी नाही कुणी काळजी करू नका. फक्त आपल्याला शिस्त लावायची आहे. थोडं तुम्हाला सोसावं लागेल थोडं आम्ही सोचतो इथंच थांबतो. चला.